16 एप्रिल 2023 रोजी खारघर येथे शिंदे सरकारच्या वतीने महाराष्ट्र भूषण सोहळ्याच्या आयोजनात 14 श्री सदस्यांचा निष्पाप बळी गेल्यानंतर 1 वर्ष उलटून देखील अद्याप कोणावर कारवाई करण्यात आली नाही। श्री सदस्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांना का मत द्यायचे असा सवाल आम आदमी पार्टीने केलाय। आज 13वा महिना संपून 14 महिना झालाय सुरू, तरी सुद्धा त्या दुर्घटनेचा अहवाल आलेला नाहीये। मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे हा अहवाल बाहेर का काढत नाहीये, हा माझा प्रश्न आहे त्यांना। या निमित्ताने मिंदे सरकारला प्रश्न आहे की आमची जनता तडफडून मरते तुमच्या निष्काळजीपणामुळे, त्याच्यामध्ये तुमचे सहकारी गुंतलेले आहेत का? मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे, आज 17 तारीख आहे, तुम्हाला जर खरोखर जनतेची काळजी असेल तर तो तुम्ही अहवाल ताबडतोब जनतेच्या समोर काढावा। मला असं वाटतं का काढत नाहीये, कारण त्याच्यामध्ये ठाण्याचे खासदारकीचे उमेदवार नरेश मस्के यांचं सुद्धा नाव असू शकतं, कारण पूर्ण कोऑर्डिनेशनचं काम ते करत होतं। आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी या निमित्ताने जनतेला आवाहन करतोय की तुम्ही ठरवा, किड्या मुंग्यांसारखी जनतेचा निष्काळजीपणामुळे मृत्यू होण्यास जबाबदार असणाऱ्या लोकांना निवडून द्यायचं की प्रामाणिक लोकांना निवडून द्यायचं, ज्यांना जनतेबद्दल कळवळा आहे। आम्ही दरवेळेला पनवेलला या संदर्भात जेव्हा खटल्याची सुनावणी व्हायची तेव्हा पत्रकार परिषद घ्यायचो। आम्हाला असं वाटलेलं हा ऍक्च्युअली निर्णय जो आहे तो मागच्या महिन्यात येईल असं आम्हाला वाटलेलं, आमचा पाठपुरावा झालेला, निर्णय येऊ शकला नाही। परंतु मागच्याच आठवड्यामध्ये आम्हाला 2 आठवड्यापूर्वी आम्हाला तारीख मिळाली की जून मध्ये या संदर्भात अंतिम निर्णय मिळेल असं माननीय कोर्टाकडनं सांगण्यात आलं, आणि म्हणूनही आम्ही पत्रकार परिषद घेतो। पण महत्वाचा मुद्दा असा आहे की ही घटना घडली त्याच्यापासून हे असंवेदनशील लोक काहीच शिकलेले नाहीयेत, आणि म्हणून 4-5 दिवसापूर्वी जी घाटकोपरला घटना घडली, तुम्ही बघितला ना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उजळ माथाने मस्तपैकी दात काढत त्या फॅशन शो मध्ये जसं फिरतात ना तशा पद्धतीने फिरत होते, आणि जखमींना काय मदत दिलेली आहे? 5 लाख रुपये। माणसाच्या जीवाची किंमत 5 लाख रुपये केलेली आहे का? रोड शो पासून 10 मिनिटाच्या अंतरावरती ते ठिकाण होतं। जर मुख्यमंत्री संवेदनशील असते, उपमुख्यमंत्री जे आहेत ते तर मी म्हणतो की खलनायक आहेत देवेंद्र फडणवीस राज्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी जर संवेदनशील असते तर कमीत कमी तिथे जाऊन त्यांनी संवेदना व्यक्त केल्या असत्या ना। ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे की नाही? जर महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात जाऊन हे जर काम करत असतील तर वेळ काय, मग आपल्याला कुठेतरी भूमिका घेतलीच पाहिजे ना। त्यामुळे त्या घटनेपासून काहीच न शिकलेल्या या सरकारला जनतेला सांगितलं पाहिजे की 4 दिवसापूर्वीच्या घटनेपासून पण यांनी काही शिकलेलं नाहीये, आणि म्हणून यांचं खरं स्वरूप जे आहे ते मांडण्याची हीच खरी योग्य वेळ आहे। 4 दिवस झाले, आम्ही आता येता साईटवर गेलेलो, बघितलं अजूनही मलबा पडलेला आहे तिथे, दुर्गंधी आहे तिथे अजूनही। लोक सांगतायत की 18 लोक नाही, आकडा खूप जास्त आहे, अशी तिथे चर्चा चालते। माझं नाव धनंजय रामकृष्ण शिंदे, मी आम आदमी पक्षाचा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे। आपल्याला कल्पना आहे की 5 दिवसापूर्वी मुंबईमध्ये जो वादळी वारा सुटलेला त्याच्यात घाटकोपर येथे एक मोठा अनधिकृत होर्डिंग पडून त्याच्या दुर्घटनेमध्ये जवळजवळ 18 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो नागरिक इंजर्ड झालेले आहेत, जखमी झालेले आहेत। तर ही घटना झाल्यानंतर 48 तासानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री या सगळ्यांनी घाटकोपरमध्येच एक मोठा रोड शो केला, आणि ही घटना जिथे घडली तिथून एक साधारणपणे 10 मिनिटाच्या अंतरावरनं त्यांनी त्यांचा रोड शो केला। परंतु सर्वसामान्य मुंबईकर, सर्वसामान्य जनता जी मृत्युमुखी पडली त्यांच्याबद्दल त्यांना काहीच संवेदना उरलेल्या नाहीयेत का? आणि हे वारंवार होत आहे। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र भूषण हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे। 16 एप्रिल 2023 रोजी जो पुरस्कार वितरण सोहळा सर्वसामान्यपणे एक छोट्या बंदिस्त हॉलमध्ये केला जातो, तो अमित शहांना प्रभावित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खारघर येथील मोठ्या मैदानामध्ये खूप मोठी पब्लिसिटी करून जवळजवळ 20 ते 25 लाख लोकांना बोलवलं, आणि ह्या कार्यक्रमामध्ये सर्वसामान्यांसाठी पाण्याची व्यवस्था नव्हती, जेवणाची व्यवस्था नव्हती,
टॉयलेटची व्यवस्था नव्हती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 42°C तापमान असताना देखील साधा मंडप पण नव्हता आणि म्हणून सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 3-4 वाजेपर्यंत लोक वैशाखाच्या उन्हामध्ये बसले आणि अक्षरशः या गैरसोयीमुळे सरकारच्या पूर्णपणे घोडचुकीमुळे 14 स्त्री सदस्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्याबरोबर शेकडो जणांचा जखमी सुद्धा झाले. ह्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतलेली, पण त्याचबरोबर आपल्याला कल्पना असेल की मुख्यमंत्र्यांचे जे जवळचे सहकारी आहेत आणि आपले ठाण्याचे जे आत्ता लोकसभेचे उमेदवार आहेत नरेश म्हस्के, ते सुद्धा ह्या कोऑर्डिनेशन प्रक्रियेमध्ये होते. या संदर्भात आम आदमी पक्ष गेल्या वर्षभरापासून आपण पनवेल कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे. 156(3) खाली या संपूर्ण घटनेची चौकशी करून आयोजकांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि लोक एवढी मरून सुद्धा यांच्या संवेदना किती बोथट झालेल्या आहेत. आयोजक जर ठाण्यातनं उमेदवारीसाठी उभे राहतात आणि असा निर्ढवलेला माणूस ज्याला जनतेबद्दल काही संवेदना उरलेल्या नाहीयेत, अशा माणसाला आपण लोकसभेवरती निवडून द्यायचं का, हा या निमित्ताने मी सर्व बांधवांना प्रश्न करतोय. आम आदमी पक्ष कोर्टात गेलेली आहे. या 2 आठवड्यापूर्वी आम्हाला कोर्टाने सांगितलं पुढची तारीख दिलेली आहे 26 जून आणि त्या दिवशी निकाल अपेक्षित आहे. ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे, ऍडव्होकेट जयसिंग शेरे हे आमचे वकील आहेत आणि आम्हाला खात्री आहे की सर्व या स्त्री सदस्यांना, त्यांच्या आत्म्यांना, त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याचं काम आम्ही करू. परंतु या निमित्ताने संधी साधू शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारचा 4 दिवसाच्या घटनेमुळे सुद्धा पुन्हा एकदा राक्षसी चेहरा, विकृत चेहरा, असंवेदनशील चेहरा पुढे आला असल्यामुळे या 20 तारखेला जी निवडणूक होणार आहे, आमचं स्पष्ट मत आहे, आम्ही आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आहोत, अशा राक्षसी मनोवृत्तीच्या, सैतानी मनोवृत्तीच्या उमेदवारांना आणि त्यांच्या पक्षाला अजिबात मत द्यायचं नाहीये. तर कोविडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे, महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेला तळहाताच्या फोडासारखा जपणाऱ्या माननीय उद्धवजी ठाकरे यांनी ज्या पद्धतीने कोविडचं मॅनेजमेंट केलं आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी काम केलं, अशा इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मत जर दिलं तर येणाऱ्या काळात अशा दुर्घटना पहिली गोष्ट घडणार नाही आणि महाराष्ट्र धर्म निभावायचं काम, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचं काम हे होऊ शकेल. आणि म्हणून या संधी साधू लोकांना 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सपशेल पाडायचं आहे, असं या निमित्ताने मी आवाहन करतो.